आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। मंडळी नमस्कार, तुम्ही पाहताय सांगोला पॉलिटिक्स। सोलापूर जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीच्या प्रक्रियेला वेग आलाय। येत्या शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती पदाच्या निवडी होणार आहेत। सांगोला तालुक्याला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळेल अशी शक्यता होती, मात्र ही संधी हुकलीये। आता सभापती पदाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं असून राज्यातील महायुतीच्या सत्ता समीकरणाच्या फॅक्टरनुसार सांगोला तालुक्यातील शिवसेनेला सभापती पद मिळण्याची शक्यता असून हे सभापती पद शिवसेनेची बुलंद तोफ आणि तरुण तडफदार अभ्यासू जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब लवटे यांना मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। जिल्हा परिषदेच्या एकूण 68 जागांपैकी तब्बल 38 जागा जिंकत भारतीय जनता पक्षानं एकहाती सत्ता खेचून आणली होती। उर्वरित जागांमध्ये शिवसेना शिंदे गटाला 8 जागा, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 10, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 6, शेतकरी कामगार पक्षाला 3, करमाळा विकास आघाडीला 2 तर पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडीला 1 अशा जागा मिळाल्या होत्या। शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही। शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीतील घटक पक्ष म्हणून शिवसेनेनं दमदार कामगिरी केली आहे। शिवसेना शिंदे गटाच्या सोलापूर जिल्ह्याच्या उपनेतेपदाची जबाबदारी माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्याकडे आहे। जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीवेळी माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी भाजपच्या सत्ता स्थापनेत शिवसेना गटाच्या सदस्यांना सहभागी होण्याची सूचना केली होती। त्यानुसार जिल्ह्यातील शिवसेनेच्या 8ही सदस्यांनी भाजपला अधिकृतपणे पाठिंबा दिला होता। अध्यक्षपदाच्या निवडीनंतर माध्यमांशी संवाद साधताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महायुतीतील मित्रपक्षांना सत्तेत सामावून घेण्याचं वचन दिलं होतं। त्यानुसार शिवसेनेला सभापती पद मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे। दादासाहेब लवटे यांनी महूद जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या वतीनं मोठ्या मतांनी विजय संपादन केला होता। दादा लवटे शिवसेनेचे सांगोला तालुका अध्यक्ष आहेत। शिवसेनेची सांगोला तालुक्यातील बुलंद तोफ, तरुण आणि आक्रमक युवा नेते म्हणून त्यांची तालुक्यात ओळख आहे। विधानसभा निवडणुकीत शहाजी बापूंच्या सर्व प्रचार सभा दादा लवटे यांनी गाजवल्या होत्या। नंतर झालेल्या नगर परिषद आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीतही दादा लवटे यांची रणनीती यशस्वी ठरली होती। दादा लवटे हे भविष्यात सांगोल्याचे आमदार होऊ शकतात अशी विधाने माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी अनेकदा विविध सभांमध्ये जाहीरपणे केली आहेत। भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्या मुशीत घडलेल्या दादासाहेब लवटे यांनी शहाजी बापूंना अनेक वर्षांपासून साथ दिली आहे। दादा लवटे यांच्यासारख्या तरुण आक्रमक अभ्यासू जिल्हा परिषद सदस्याला सभापती पद मिळाल्यास तालुक्यातील विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी ते खेचून आणू शकतात असा बापूंना विश्वास आहे। शहाजी बापूंसोबत दादा लवटे हे मुंबईमध्ये झालेल्या अनेक नेते मंडळी मंत्र्यांच्या भेटीगाठीत प्रत्यक्ष सहभागी राहिले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दादा लवटे यांच्या कामाचं अनेकदा कौतुक केलं आहे। नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत दादासाहेब लवटे यांच्यावर अनेक आरोप प्रत्यारोप होऊन सुद्धा त्यांनी मोठ्या मतांनी महूद जिल्हा परिषद गटातून विजय खेचून आणला आहे। सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्यांचं पक्षीय बलाबल पाहता शेतकरी कामगार पक्षाला 3 जागा, शिवसेना 2, भाजप 1, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 1 अशा जागा निवडून आल्या आहेत। सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या एकूण 8 जागा निवडून आल्या असल्यामुळे त्यांनी स्वतंत्र गट स्थापन करून गटनेतेपदी मोहोळच्या चरणराज चौरे यांची निवड केली आहे। मात्र जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीवेळी माजी आमदार तथा शिवसेनेचे उपनेते शहाजी बापू पाटील यांच्या सूचनेनुसार शिवसेना शिंदे गटानं भाजपला पाठिंबा दिलाय। आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत तसेच त्यानंतर लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील शिवसेना या घटक पक्षाला सांभाळून घेण्याचं धोरण पालकमंत्र्याचं आहे। या धोरणानुसार शिवसेनेला समाधानकारक सभापती पदे मिळण्याची शक्यता आहे। या शिवसेनेच्या 8 सदस्यांपैकी किमान 2 सदस्यांना सभापती पद मिळू शकते असा अंदाज बांधला जात आहे। शिवसेनेचं जिल्ह्याचं उपनेतेपद शहाजी बापूंकडे असल्यामुळं शहाजी बाबांच्या तालुक्याला हे एक सभापती पद मिळू शकतं असा अंदाज आहे। सभापती पदाची एक जागा सांगोला तालुक्याच्या वाट्याला आल्यास ही जागा हमखासपणे दादासाहेब लवटे यांना मिळू शकते। दादासाहेब लवटे यांनी यापूर्वी चिकमहूद पंचायत समिती गणातून पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून येऊन दमदार कामगिरी केली आहे। पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांनी सांगोला पंचायत समितीत आपल्या कामाची छाप पाडली आहे।
सांगोला तालुक्यात धनगर समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे. दादासाहेब लवटे हे स्वतः धनगर समाजातून येत असल्यामुळं सांगोला तालुक्यातील धनगर समाजाला आकर्षित करून हा मतदार टिकून ठेवण्यासाठी आणि भविष्यातील निवडणुकांमध्ये त्यात वाढ करण्यासाठी दादासाहेब लवटे यांना हमखास संधी मिळू शकते असा अंदाज आहे. ऊसतोड कामगार, पंक्चर काढणारा कारागीर ते जिल्हा परिषद सदस्य अशी दादासाहेब लवटे यांची आयुष्याची वाटचाल राहिली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दादासाहेब लवटे यांनी आपला हा धगधगता संघर्षमय जीवनपट सांगोला पॉलिटिक्सला दिलेल्या धडाकेबाज मुलाखतीत मांडला होता. एका सर्वसामान्य कुटुंबातील तरुण चेहऱ्याला जिल्हा परिषदेचा सभापतीपद मिळावं अशी तालुक्यातील त्यांच्या समर्थकांची भावना आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत दादासाहेब लवटे यांचे चांगले संबंध आहेत. सध्या सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपला 38 जागा मिळाल्या असल्यामुळं भाजपचं स्पष्ट बहुमत आहे. सत्ता स्थापनेसाठी त्यांना इतर कोणत्याही सदस्यांची गरज नव्हती. मात्र शिवसेनेने जिल्हा परिषदेत भाजपला पाठिंबा दिला असल्यामुळं भाजपची ताकद आणखी वाढली आहे. भाजपचे स्वतःचे 38 सदस्य आणि त्यात शिवसेनेच्या 8 सदस्यांची भर पडली आहे. मिनी मंत्रालय समजलं जाणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये सभापती पदांवर अभ्यासू आणि कणखर नेतृत्वाची गरज असते. भाजपकडून निवडून आलेल्या 38 सदस्यांपैकी काही मोजके सदस्य सोडले तर अनेक सदस्य हे पहिल्यांदा निवडून आले आहेत. दादासाहेब लवटे हे सुद्धा जिल्हा परिषद सदस्य म्हणून पहिल्यांदा निवडून आले असले तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांतील महत्त्वाचा घटक असलेल्या पंचायत समितीचे सदस्य म्हणून त्यांनी दमदार कामगिरी केली असल्यामुळं त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाचा आणि प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. दादासाहेब लवटे हे शहाजी बापूंचे विश्वासू शिलेदार समजले जातात. त्यात भविष्यातील आमदार म्हणून शहाजी बापू हे दादासाहेब लवटे यांच्याकडे पाहत असल्यामुळं लवटे यांना जिल्हा परिषदेचं सभापतीपद हमखास मिळू शकतं असं मानलं जात आहे. सांगोला तालुक्यातील महायुती भक्कम राहण्यासाठी सांगोला तालुक्याला आणि पर्यायानं शिवसेनेला सभापतीपद देऊन पालकमंत्री ही महायुती भक्कम करू शकतात. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यात मिळवलेले हे यश अधिक ताकदीने लोकांमध्ये रुजावं, जिल्हा परिषदेची आगामी 5 वर्षांची कामगिरी दमदार राहावी यासाठी भाजपला अभ्यासू, कणखर आणि आक्रमक शिलेदारांची नितांत गरज आहे. आणि त्यातच दादासाहेब लवटे यांच्या रूपानं आक्रमक चेहरा सांगोल्यात शिवसेनेच्या माध्यमातून तयार असल्यामुळं शहाजी बापूंच्या माध्यमातून हे सभापतीपद सांगोल्याला आणि पर्यायानं लवटे यांना मिळू शकते. शुक्रवारी अर्थात येत्या 27 मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या सभापतीपदाच्या निवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे सभापतीपदाच्या निवडीच्या प्रक्रियेला वेग आला असून सांगोल्यातल्या शिवसेनेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. राज्यातील सत्ता स्थापनेच्या समीकरणानुसार माजी आमदार शहाजी बापू पाटील हे सांगोल्याला सभापतीपद खेचून आणणार का हे शुक्रवारी पाहायला मिळणार आहे. तूर्तास इथंच थांबूया. धन्यवाद. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.